नमस्कार मित्रांनो, खबर लाईटच्या आणखी एका महत्वाच्या आरोग्यविषयक माहितीत तुमचं मनापासून स्वागत आहे. आयुर्वेदामध्ये शरीरातील रक्ताला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. आयुर्वेदात एक सुंदर वाक्य सांगितलं आहे, रक्तमेव जीवहा. म्हणजेच रक्त हे जीवनाचा आधार आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी आणि प्रत्येक ऊतीपर्यंत ऑक्सिजन, जीवनसत्वे आणि खनिजे आणि आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचवण्याचं काम हे रक्त करत असतं. त्यामुळे रक्त निरोगी असेल तर शरीरातील बहुतांश अवयव व्यवस्थित कार्य करतात. पण जर हेच रक्त दूषित होऊ लागलं तर त्याचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. आजच्या धावपळीच्या जीवनात भेसळयुक्त अन्न, प्रदूषित हवा, दूषित पाणी, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे शरीरामध्ये अनेक विषारी घटक साचत जातात. याचा परिणाम रक्ताच्या गुणवत्तेवर होतो. आयुर्वेदाच्या दृष्टीने पित्तदोष वाढू लागतो आणि रक्त दूषित होण्याची प्रक्रिया सुरू होते. ही समस्या सुरुवातीला साधी वाटू शकते, पण योग्य वेळी तिच्याकडे दुर्लक्ष झालं तर पुढे जाऊन त्वचेचे विविध आजार, शरीरातील इतर अनेक तक्रारी आणि काही गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की शरीरातील रक्त दूषित झालं आहे हे कोणत्या लक्षणांवरून ओळखता येतं, त्यामागची मुख्य कारणं कोणती आहेत आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं रक्त शुद्ध करण्याचे काही सोपे घरगुती उपाय कोणते आहेत. या सर्व गोष्टी समजून जर घेतल्या तर समस्येच्या मुळाशी जाणं सोपं होतं. कारण कोणताही त्रास हा कायमचा कमी करायचा असेल तर फक्त लक्षणांवर उपचार करून चालत नाही, तर त्यामागचं कारण समजून घेणं अधिक महत्वाचं असतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पहा. प्रत्येक मुद्दा समजून घ्या, कारण प्रत्येक माहिती तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. रक्त दूषित झाल्याची लक्षणं. आता सर्वात आधी जाणून घेऊया की शरीरातील रक्त खराब किंवा दूषित झालं आहे हे कसं ओळखायचं. यासाठी एक अतिशय सोपं उदाहरण समजावून घेऊया. आपल्या घराच्या छतावर पाण्याची टाकी असते. त्या टाकीतून पाईपद्वारे संपूर्ण घरामध्ये पाणी पुरवलं जातं. स्वयंपाकघर असो, बाथरूम असो किंवा इतर कोणताही नळ असो, सर्वत्र तेच पाणी पोहोचतं. आता कल्पना करा की टाकीतील पाणीच घाण झालं तर घरातल्या प्रत्येक नळातून स्वच्छ पाण्याऐवजी दूषित पाणीच येईल. त्यामुळे भांडी नीट स्वच्छ होणार नाहीत, कपडे नीट धुतले जाणार नाहीत आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणी निर्माण होतील. शरीरातही अगदी असंच घडतं. रक्त हे प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचत असतं. त्यामुळे रक्त दूषित झालं तर त्याचा परिणाम एका अवयवापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. ज्या अवयवाला जसं रक्त मिळतं तसंच त्याचं कार्य प्रभावित होतं. शरीरातील पेशींना पुरेसं ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक द्रव्ये मिळेनाशी होतात. परिणामी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. अशा वेळी काही लोकांना वारंवार संसर्ग होतो, सतत थकवा जाणवतो, काम करण्याचा उत्साह कमी होतो, अंगात शक्ती नसल्यासारखं वाटतं. काहींना शरीर दुखीची तक्रारही वारंवार जाणवू शकते. त्वचेवर दिसणारी लक्षणं. रक्तातील अशुद्ध घटक शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी त्वचा हा एक मार्ग बनतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दिसू लागतात. उदाहरणार्थ, चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येणं, त्वचेवर काळे डाग किंवा वांग दिसणं, सतत खाज येणं, फंगल इन्फेक्शन होणं, एक्झिमा किंवा सोरायसिस सारख्या त्वचेच्या समस्या होणं, शरीरावर वारंवार फोड किंवा बेंड येणं, त्वचेमध्ये जळजळ जाणवणं, या सर्व तक्रारी काही लोकांमध्ये दिसू शकतात. इतकंच नाही तर केसांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. केसांची वाढ मंदावणं, केस सतत गळणं, डोक्याच्या त्वचेवर संसर्ग होणं, फोड येणं किंवा सतत खाज येणं, अशा समस्या देखील काही लोकांना जाणवू शकतात. रक्त दूषित होण्यामागची कारणं. आता प्रश्न पडतो की रक्त खराब होतच कशामुळे. यामागे 3 प्रमुख कारणं सांगितली जातात. सर्वात पहिलं कारण म्हणजे चुकीचा आहार. आजकाल तिखट, मसालेदार पदार्थ, जंक फूड, चायनीज पदार्थ, जास्त प्रमाणात गोड पदार्थ, अति खारट पदार्थ, वेफर्स, कुरकुरे, लोणचं, पापड आणि पॅकेज फूड यांचं सेवन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स, चहा, कॉफी, मद्यपान आणि धूम्रपान यांचा देखील परिणाम हा शरीरावर होतो. आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहाराला देखील विशेष महत्त्व दिलं आहे.
म्हणजेच एकमेकांच्या विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्र खाणं. जसं दूध आणि मीठ एकत्र घेणं, दुधासोबत मीठ असलेले पदार्थ खाणं, दूध आणि फळं एकत्र घेणं, दूध आणि मासे एकत्र खाणं. अशा प्रकारच्या आहार संयोजनामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. याशिवाय अन्नामधील भेसळ, भाज्या आणि धान्यावर वापरली जाणारी कीटकनाशकं यांचा देखील शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्य असेल तेव्हा स्वच्छ धुतलेल्या भाज्या आणि दर्जेदार धान्य वापरण्याचा प्रयत्न करावा. कारण रक्त निरोगी ठेवायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्या रोजच्या ताटापासूनच होते. आता पाहूया रक्त दूषित होण्यामागचं दुसरं महत्वाचं कारण. कमी पाणी पिण्याची सवय. अनेकांना दिवसभरात पुरेसं पाणी पिण्याची सवयच नसते. काही जण सकाळी उठल्यावर थोडं पाणी पितात, जेवताना 1-2 ग्लास पितात आणि तेवढ्यावरच दिवस संपतो. पण शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी दिवसभर योग्य प्रमाणात पाणी मिळणं आवश्यक असतं. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या अशी व्यवस्था आहे की शरीरात तयार होणारे किंवा जमा होणारे काही अनावश्यक घटक बाहेर टाकण्याचं काम किडनी करत असते. पण हे काम व्यवस्थित होण्यासाठी शरीरामध्ये पुरेसं पाणी असणं गरजेचं आहे. जर पाणी कमी प्यायलं तर ही प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी शरीरातील काही अपायकारक घटक तिथेच साचू लागतात आणि त्याचा परिणाम पुढे रक्ताच्या गुणवत्तेवर देखील होऊ शकतो. म्हणून दिवसभर तहान लागण्याची वाट न पाहता वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लावणं आवश्यक आहे. साधारणपणे दिवसात 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. रक्ताच्या आरोग्यावर परिणाम करणारे तिसरे महत्वाचे कारण म्हणजे अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण. आपलं शरीर दिवसभर अनेक कामं करत असतं, त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज असते. रात्री शांत झोप लागली की शरीर स्वतःची दुरुस्ती करण्याचं काम करतं. दिवसभरातील विविध शारीरिक प्रक्रियांमध्ये तयार झालेले काही अनावश्यक घटक शरीरातून बाहेर टाकण्याची तयारी या काळात होत असते. पण जर रोज उशिरापर्यंत जागरण होत असेल, मोबाईल किंवा टीव्हीचा वापर खूप जास्त असेल किंवा झोप पूर्ण होत नसेल तर या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. अनेकांना अशा वेळी सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्याचा परिणाम पुढच्या शरीराच्या आरोग्यावर दिसू शकतो. म्हणून शक्यतो रात्री 7 ते 8 तास शांत आणि गाढ झोप घेण्याचा प्रयत्न करावा. आता जाणून घेऊया रक्त शुद्ध करण्यासाठी सांगितलेले 3 उपाय. पहिला उपाय कडुनिंब. रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदामध्ये कडुनिंबाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. कडुलिंब गुणांनी थंड मानला जातो आणि पित्त व कफ कमी करण्यास उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. याचा वापर करण्याची एक पद्धत म्हणजे 7 ते 8 कोवळी पानं देठासकट स्वच्छ धुवावीत. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून किंवा ठेचून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये साधारण 15 ते 20 मिली पाणी मिसळून गाळावं आणि त्या रसामध्ये एक चिमूटभर शुद्ध हळद घालावी. हा रस सकाळी उपाशी पोटी 5 ते 7 दिवस घ्यावा. त्यानंतर साधारण 1 तास चहा, कॉफी किंवा इतर काहीही खाऊ पिऊ नये. जर कोवळी पानं उपलब्ध नसतील तर कडुलिंबाची पावडर देखील तुम्ही वापरू शकता. 1 चमचा पावडर अर्धा ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवावी. सकाळी त्या पाण्याला एक उकळी आणून गाळावं. त्यामध्ये चिमूटभर हळद मिसळावी आणि त्याच पद्धतीने घ्यावं. आणि हे देखील शक्य नसेल तर 3 ते 5 कोवळी पानं सकाळी उपाशी पोटी व्यवस्थित चावून खाण्याची पद्धतही सांगितली जाते. दुसरा उपाय तुळस. जर कडुलिंब घेणं शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणून तुळशीचा उल्लेख केला जातो. तुळशीला आयुर्वेदामध्ये महत्वाचं स्थान आहे. ती रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, संसर्ग कमी करण्यासाठी आणि रक्त शुद्ध ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. यासाठी सलग 1 महिना तुळशीची 3 ते 5 पानं सकाळी व्यवस्थित चावून खावीत किंवा त्याचा 1 चमचा रस काढून घेऊ शकता. हा रस घेतल्यानंतरही साधारण अर्धा ते 1 तास चहा, कॉफी किंवा इतर कोणताही पदार्थ घेऊ नये. तिसरा उपाय अनुलोम विलोम प्राणायाम. आजचं जीवन धावपळीचं आहे. ताण, प्रदूषण आणि अनियमित दिनचर्या यांचा परिणाम शरीरावर होत असतो. अशा परिस्थितीमध्ये नियमित प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः अनुलोम विलोम प्राणायाम
दररोज सकाळी 10 मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटं हा प्राणायाम केल्याने शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होऊ शकते. झोपही सुधारण्यास मदत होते आणि शरीर अधिक ताजेतवाने वाटू शकतं. रोजच्या आहारात एक छोटीशी सवय, जेवण झाल्यानंतर पाव चमचा बडीशेप आणि त्यामध्ये थोडी खडीसाखर घेण्याची पद्धतही सांगितली जाते. यामुळे अन्नपचनाला मदत होते आणि रक्ताच्या आरोग्यासाठी देखील ते उपयुक्त मानलं जातं. आयुर्वेदिक औषधांची माहिती. आयुर्वेदामध्ये महामंजिष्टादी काढा आणि खदिराष्ट यांचा उल्लेख केला जातो. महामंजिष्टादी काढा साधारण 5 ते 10 मिली अर्धा ग्लास पाण्यात मिसळून दिवसातून 2 वेळा जेवणानंतर घेतला जातो. तर खदिराष्ट्राचा देखील वापर त्वचेशी संबंधित तक्रारींमध्ये केला जातो. यापैकी कोणताही पर्याय वापरण्यापूर्वी योग्य आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरेल. तर मित्रांनो, रक्त निरोगी ठेवण्यासाठी फक्त उपाय करणं पुरेसं नसतं. त्याचबरोबर चुकीच्या सवयी बदलणं, संतुलित आहार घेणं, पुरेसं पाणी पिणं आणि शांत झोप घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण रक्त दूषित होण्याची लक्षणं, त्यामागची प्रमुख कारणं आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेली काही घरगुती उपाय समजून घेतले. यातील माहिती समजून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात योग्य बदल केले तर आरोग्य अधिक चांगलं ठेवण्यास नक्कीच मदत होऊ शकते. पुढील भागामध्ये पुन्हा एका नव्या आणि उपयुक्त विषयासह भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.